उपनगराध्यक्षपदी भाजपाचे साईराज बोराडे बिनविरोध, आढळकर, बोराडे व काकडे स्वीकृत सदस्य। सेलू पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी साईराज बोराडे यांची बिनविरोध निवड झाली असून पालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी हेमंतराव आढळकर, विनोद बोराडे व अशोक काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। बुधवार दिनांक 14 रोजी पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रियासह स्वीकृत सदस्य प्रक्रिया पार पडली। उपनगराध्यक्षपदासाठी केवळ साईराज मुकेश बोराडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने उपनगराध्यक्ष निवड बिनविरोध पार पडली। पहिल्यांदाच निवड प्रक्रियेमध्ये नगराध्यक्ष यांना मताचा अधिकार देण्यात आला। पालिकेत भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ आहे। नगराध्यक्षासह 14 नगरसेवक असल्याने उपनगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होणार यात काही दुमत नव्हते। तर काँग्रेसकडे 7 नगरसेवक, शिवसेना शिंदे गट 4 तर अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे। दरम्यान स्वीकृत सदस्यपदी सोमवार दिनांक 12 रोजी नामनिर्देशन दाखल करण्यात आले होते। एकूण सदस्य संख्येच्या 1/3 इतकी स्वीकृत सदस्य पालिकेत पाठवली जातात। त्यानुसार भारतीय जनता पक्ष 2 तर काँग्रेस 1 असे 3 स्वीकृत सदस्यांची निवड करावयाची होती। त्यानुसार काँग्रेसकडून हेमंतराव मुरलीधर आढळकर तर भारतीय जनता पक्षाकडून विनोद हरिभाऊ काका बोराडे व अशोक अण्णासाहेब काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। उपनगराध्यक्ष निवड पार पडण्यासाठी मुख्य अधिकारी तुकाराम कदम, उपमुख्य अधिकारी BS चव्हाण, नंदकिशोर दायमा, महमूद युनुस खान, विजय शहाणे आदीसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। सह्याद्री वाहिनीसाठी सेलू प्रतिनिधी सतीश आकात।